नमस्कार. इझी स्कूलिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मुलांना आपल्याला बुद्धीचा विकास करायचा आहे, मुलांच्या ध्वनिमितीला वाव द्यायचा आहे, त्यांचे शब्दसंग्रह वाढवायचा आहे, त्यांचं रायटिंग स्किल डेव्हलप करायचं आहे, आपल्याला त्यांना रीडिंग स्किल डेव्हलप. त्यासाठी आपण काय करू शकतो? आपण नवीन नवीन आयडिया रोज करू शकतो. काय करू शकतो? आता याच्यामध्ये मी नवीन प्रकारचे दिलं आहे, गोलातील अक्षर जोडून शब्द तयार करा. इथे मी गोलांमध्ये काही अक्षर दिलेली आहेत. बाहेर 8 अक्षर दिले आहेत, मध्ये एक अक्षर दिलेलं आहे. मग काय आहे, या बाहेरच्या गोलातील 8 अक्षर धरून मध्ये गोलाचा प्रत्येक अक्षरामध्ये शब्दामध्ये मधलं अक्षर आलंच पाहिजे असे हे अक्षर तयार करून आपले शब्द तयार करायचे. आता पहिल्यांदा बाहेरच्या आपण गोलातील लिहू क आणि मधल्या गोलातील लिहू र. क र. झाला शब्द तयार. यामुळे काय होईल? मुलांच्या बुद्धीचा विकास होईल, मुलांची विचार करण्याची क्षमता वाढेल. नंतर दुसरा आहे, आता त्याच्या खालीच स आणि हा र. स र. नेक्स्ट घेऊ आपण ड र. ड र. आणि नंतर या भ र. आपण म्हणतो एखादं सामान भरून ठेवायचं भर. पुढचं घेऊ आपण फ र. आणि नंतर घ र. त्यानंतर नेक्स्ट आहे ग र. आणि शेवटचा स र. पहिल्या बोलामध्ये आपण काना, मात्रा, उकार, वेलांटी नसलेले शब्द होते. आता आपण थोडस एक कानाचे शब्द घेऊ. म्हणजे मुलांना काय होईल, हळूहळू तयार करता येतील शब्द. आणि हे शब्द लिहून झाल्यावर आधी ते काय करतील, रिडिंग करतील, ते शब्द मिनिंगफुल वर्ड बनवायचा प्रयत्न करतील, अर्थपूर्ण शब्द बनवायचा प्रयत्न करतील, नंतर ते लिहितील. आणि म्हणजे लिहिण्यामुळे त्यांची रायटिंग स्किल डेव्हलप होणार आहे आणि वाचत वाचत लिहिणार झाले ना, कारण शोधणार झाले, त्याच्यामुळे त्यांचं वाचन कौशल्य विकसित होणार आहे. पुढचं पहिला शब्द का. आता इथं मी काण्याचे शब्द दिले आहेत. बाहेरच्या सगळ्या गोलातील जे अक्षर आहेत त्या सगळ्यांना एक काना दिलेला आहे, मधल्या अक्षराला काना नाही. का स. दुसरं खा स. आपण म्हणतो एखादी व्यक्ती आपल्यासाठी खास असते किंवा एखादी वस्तू खास असते. पुढचं डा स. आणि या जोडीचा घा स. पुढचा आहे रा स. धान्याची रास. आणि त्यात भास. पुढचा आहे आस. आणि शेवटचा आहे फा स. झाले अर्थपूर्ण शब्द तयार. इथं पण मुलं वाचायचा प्रयत्न करणार आहेत, शोधायचा प्रयत्न करणार आहेत, लिहिणार आहेत आणि ते वाचणार आहेत शब्द. म्हणजे मुलांच्या रायटिंग स्किल डेव्हलप होणार आहे, मुलांची रीडिंग स्किल डेव्हलप होणार आहे. नेक्स्ट आता इथं जोड अक्षर दिले आणि याच्या बाजूनी काही वेगवेगळे शब्द, इथं काना आहे, मात्रा आहे किंवा वेलांटी आहे असे शब्द दिले आहेत. आता पहिला हल्ला. आपण ज्याला वार म्हणतो, हल्ला. बिल्ला. पहिली वेलांटी बिल्ला. नेक्स्ट आहे किल्ला. किल्ला म्हणजे की सगळ्यात पहिल्यांदा कोणाचं नाव येतं? छत्रपती शिवाजी महाराजांचं. किल्ला. दुसरा आहे खाल्ला. पुढचा आहे गल्ला. पैसे साठवण्यासाठी लहानपणी मुलं आपण यूज केले आहेत, आपले मुले लहानपणी यूज करतात की पैसे साठवण्यासाठी गल्ला मातीचे असतात, प्लास्टिकचे असतात, वेगवेगळे. गल्ला.
सल्ला. पुढचा आहे पल्ला. आणि शेवटचा डल्ला. असे नवीन नवीन जे पुढे मुलांना दिले तर त्यामधून मुलांची रायटिंग स्किल, रीडिंग स्किल डेव्हलप होईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.